हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता आम्ही आणलं होतं संध्याकाळचं चिकन. चिकनला पहिलं स्वच्छ धुवून घेतलं आणि आता कांदा कट करून घेते. संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे. तर चिकन थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवते. खूप भारी होतं. नेहमी मी जसं बनवते त्याच्या एकदम वेगळ्या पद्धतीनं बनवते. त्यामुळे तुम्ही पण एकदा असं ट्राय करू शकता. जर स्वयंपाकाला लेट वगैरे झाला असेल, पटकन स्वयंपाक बनवायचा असेल किंवा थोडं वेगळ्या पद्धतीनं काय तर बनवायचं असेल ना चिकनच, तर असं एकदा ट्राय करा. तर काय केलं मी पहिलं चिकन स्वच्छ धुवून घेतलं, ठेवलं साईडला आणि आता एक कांदा आहे तर कट करते. कांदा आत्ताच जेवढा लागतोय तेवढा कांदा आत्ताच टाकायचा, नंतर मी कांदा वापरणार नाही. त्यामुळे एक मी मोठा कांदा आहे तर त्याला एकदम बारीक असा कट करून घ्यायचा. टोमॅटो मी काही वापरत नाही, त्यामुळे टोमॅटोचा वापर नाही करणार. नंतर कांदा कट करून झाला की कढई गरम करायला ठेवायची. तेल भरपूर टाकायचं आणि एकदम छान लालसर कांदा आहे तर तेलामध्ये भाजून घ्यायचा. तुम्हाला टोमॅटो वापरायचा असेल तर टोमॅटो नंतर वापरायचं. इथं फोडणीमध्ये टोमॅटो टाकायचं नाही. टोमॅटो टाकलं की होतं काय, चिकनचा थोडा वास येतो, त्यामुळे टोमॅटो नंतरच टाकायचं. कांदा छान लालसर भाजून झाला की नंतर आता हळद टाकायची. हळद नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि नंतर जे चिकन आहे तर ते चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाण्याचा कसलाच वापर करायचा नाही. हळदी आणि मिठामध्येच चिकन जवळपास 40-50% चिकन शिजवून घ्यायचं हळदी मिठामध्येच, किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिजवलं तरी चालते. सुक्कं चिकन वगैरे बनवायचं असेल तर पाण्याचा कसलाच वापर करायचा नाही. एकदम भारी आणि एकदम टेस्टी होतं. त्यामुळं मी कधी कधी करत असते वेगळ्या पद्धतीनं, पण नेहमीच असते सारखे सारखे रेसिपी, कधी तर वेगळं पण करायचं. टेस्ट पण वेगळी लागते आणि करायला पण जरा वेगळं काहीतरी करतोय असं वाटतं पण. तर त्यामुळे इथं बघू शकता मीठ वगैरे टाकलं, झाकण लावायचं आणि कमी गॅसवर चिकन आहे तर शिजायला ठेवायचं. मीठ टाकल्यामुळं कसं मिठाला पाणी सुटते आणि त्या मिठाच्या पाण्यामध्येच चिकन छान शिजतं. तोपर्यंत लगेचच मसाल्याची तयारी करून घेते. खोबरं छान भाजून घेतलं. टोमॅटोचा तर वापर करत नाही, त्यामुळे टोमॅटो काही टाकत नाही. जिरे पण थोडेसे भाजून घेतले मी आणि ह्याच्या ठिकाणी तुम्ही लवंग, मिरी, तुम्हाला जर खडे मसाले वगैरे आवडत असतील तर ते पण तुम्ही वापरू शकता. पण मला संचितला टाकायचं असतं आणि खडे मसाले कसे जरा पैसे असतात आणि त्यामुळे ते तिखट लागतं. सो त्यामुळे मी काय वापरलं नाही. नंतर मिक्सरमध्ये छान व्यवस्थित मसाला बारीक करून घ्यायचा आणि चिकननी छान तेल सुटले. बघू शकता छान असं तेल आहे तर सुटले आता आणि चिकन छान वाफलून पण निघले आणि चिकन छान शिजले पण. त्यामुळं लहान मुलं जर घरी असतील ना तर तुम्ही असं पण चिकन मुलांना खायला देऊ शकता. आणि नंतर चिकन थोडं साईडला केलं आणि जे तेल होतं त्या तेलामध्ये जो मी मसाला आता बारीक करून घेतला आहे तो मिक्स केला आणि व्यवस्थित मिक्स करायचं. झाकण लावायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि अजून छान तेल सुटेपर्यंत चिकन शिजवून घ्यायचं. तर थोडा वेळ लागतो. कुकरमध्ये कसं चिकन पटकन होतं आणि कढईमध्ये करायचं म्हटलं तर थोडा वेळ लागतो, पण टेस्ट आहे तर खूप छान लागते. नंतर एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आणि अधूनमधून आहे ते चिकन मी चेक करते. मिक्सरचं भांडं आहे तर त्याच्यामध्ये थोडाफार तर मसाला राहिलेलाच असतो. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ओतायचं आणि ते पाणी ओतून थोडंसं चिकनमध्ये टाकून अजून थोडंसं व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा. जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी जे मी ओतलं होतं ते पाणी गरम होतं आणि झाकण लावून अजून शिजायला ठेवलं चिकन. तर आता संध्याकाळच्या वेळेस चहा वगैरे केला होता, चहाची वगैरे भांडी होती. दोन्ही पण गॅस चालूच होते. पाणी पण एका साईडला गरम करायला ठेवलं होतं. चिकन पण शिजतेच कमी गॅसवर. तोपर्यंत म्हटलं चला आता पटकन भांडी आहेत तर भांडी घासून घ्यावीत. आणि कसं बाकीचं जी कामं होत आहेत तोपर्यंत उगाच थांबण्यापेक्षा बसण्यापेक्षा जी काही कामं आहेत तर ती करून घेत असते मी. आता चिकन वगैरे म्हणले की काय भांडी पण अजून पडतात थोडीशी आणि स्वयंपाकाला थोडा वेळ पण होतो आणि लेट झाल्यावर मी करत पण असते असं. भांडी पण जास्त पडत नाहीत. कुकरमध्ये चिकन लावायचं म्हटलं तर कुकर घासून ठेवायला लागतो. त्यापेक्षा आपलं असं डायरेक्ट फोडणी दिल्यावर पण कधी कधी छान लागतं. डायरेक्ट पण म्हणू शकत नाही, नंतर थोडेसे मसाले टाकत असते मी आणि एकदम भारी लागते. त्यामुळे एकदा खरं ट्राय कराच तुम्ही. आणि संचेसाठी मी थोडंसं आता सुक्कं काढलं. आता हे एक खरं सांगायचं तर सुक्कं चिकन तयार झाले. आता इथं मी मसाले थोडेसे टाकून आमच्यासाठी थोडीशी ग्रेव्ही बनवणार आहे. खूप जास्त अजिबात बनवत नाही. त्यामुळे इथं मसाल्यांमध्ये मी थोडी चटणी टाकली, चिकन मसाला टाकला आणि काळा मसाला टाकला होता कोल्हापुरी. गरम पाणी उकळून घेतलं होतं ते पाणी टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि इथं बघू शकता एवढंच करते मी, ह्याच्यापेक्षा जास्त नाही करत. आणि नंतर तेल छान असं सुटलं, किती छान असा कलर पण आला आहे. काळा मसाला टाकल्यामुळे थोडा कलर वेगळाच येतो. नंतर भाकरी बनवून घेतल्या. एका साईडला लावला आहे भात. संचितचा चालला आहे डान्स. संचित चाललं आहे आपलं निवांत असतं चालू, डान्स वगैरे करायचं इकडं तिकडं काहीतरी चालू असतं. आता गॅदरिंग झालं, संडेला गॅदरिंग आहे. गॅदरिंग झालं की मग काय डान्सचं खोळ आहे तर डोक्यातून निघून जाईल संचितच्या. स्कूलमध्ये कसं सारखं डान्स चालू असतो त्यामुळे त्याच्या डोक्यात तेच बसले आणि करत असतो अधूनमधून.
आणि माझा आता गॅस बंद केला मी. भात आहे, आता संचितला जेवण वगैरे चारून घ्यायचं आणि नंतर आम्ही जेवण करून घेते. कट्टा आहे तर थोडा पुसून घेतला. भांडे तर काय मगाशीच घासून घेतली होती, त्यामुळे भांडे काही जास्त नव्हते. आता भाकरी करायचं एक ताट आणि एक मग होता, तर ते पण मी धुवूनच ठेवलं. आणि आता संचितला चारून घ्यायचं आणि संचितला चारून झाल्यानंतर मग आम्ही जेवण करणार. भाकऱ्यांमध्ये मी ज्वारीची पण भाकरी बनवली होती आणि बाजरीची पण भाकरी केली होती. तर असं 2 प्रकारच्या केल्या होत्या. आता कट्टा आहे तर सगळा हे करून घेते पुसून. जेवण झालं की खाली फिरायला पण जायचं आहे. संचित म्हणत होता गार्डनला जाऊयात. गार्डनला गेलोच नाही 2-3 दिवस झालं. आणि त्याचं कसं, गार्डनला नाही गेले की गार्डनला जायचं असतं त्याला, जाऊया म्हणत होता. त्यामुळं स्वयंपाक पण केला पटकन, जेवण पण करायचं पटकन आणि नंतर मग गार्डनला जायचं. गार्डनला फिरून वगैरे यायचं. आता कट्टा थोडाच पुसून घेतला, गॅस घेतला, संचितसाठी ताट तयार केलं आहे. संचितचं बघू शकता इथं चिकनमध्ये थोडं पाणी ओतलं आणि उकळी काढली आणि थोडासा पातळ रस्सा केला. मोबाईलमध्ये बघत बसलाय संचित आणि आता मम्मी चारत बसले होते. आणि संचितचं जेवण करून झालं की नंतर मग आम्ही जेवण आहे तर करून घ्यायचं. संचित काय पटकन जेवत पण नाही, अर्धा तास तर त्याला लागतो, अर्धा पाऊण तास. आणि आता तुम्हाला आमचा पण रस्सा दाखवते. खूप भारी झाला आहे चिकनचा. हे बघा, गॅस बंद केला होता, आता जेवण करायचं आहे त्यामुळे मी गरम केलं अजून एकदा. आणि इथं बघू शकता एकदम छान असं रस्सा तयार झाला. आणि आम्ही आलो आहे आता गार्डनमध्ये. आणि इथं बोलत होते मी, पण बाहेरचा बॅकग्राऊंडचा आवाज इतका जास्त होता, लहान मुलं वगैरे खेळत होते, त्यामुळं मी तो बॅकचा आवाज आहे तर कमीच केला आणि आता डायरेक्टच सांगायला लागले मी. तर थोडंसं संचित मला काय म्हणला, मी थोडासा व्यायाम कर म्हणून. मला जबरदस्ती जेवण केलं कोण करतं का एक्सरसाइज, मला उगाच करायला लावली त्यांनी. आणि म्हणला तू कर एक्सरसाइज, मी तुझा व्हिडिओ काढतो. त्यामुळे त्याने मला मुद्दामून करायला सांगितले आणि मग केली मी पण. तसं पण जेवण करून एक अर्ध्या तासानंतरच आम्ही गार्डनला आलो होतो. थोडंसं केलं काय तर तो सांगत होता उगं व्हिडिओ काढतोय, त्याला काढायचं होतं, त्यामुळे मी त्याच्यासाठी व्हिडिओसाठी खरं तर केलं. लहान मुलांना कसं सांगितलं की त्यांचं ऐकलं की हा बाबा ते पण थोडे खुश असतात. आणि इथं त्यांनी करायला सांगितलं, केलं थोडंसं. आणि आणि मग संचित पण थोडासा खेळला, स्लाईड वगैरे काय तर खेळत असतो. थोडंसं वरती पण फिरून झालं आमचं. आणि मग काय असं असतं रोज संध्याकाळचं दुपारचं काहीतरी असं रुटीन असतं. रोजचा दिवस सारखा नसतो, काहीतरी वेगळं असतंच. आणि रोज संध्याकाळचं पण गार्डनला येत नाही, गार्डनला रात्रीचे मच्छर असतात, त्यामुळे संध्याकाळचा शक्यतो गार्डनला येत नसतो आम्ही. 5, 5:30, 4 वाजता येत असते मी. चला तर आजचा ब्लॉग आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा. तर बाय.